आपण बनवणार आहोत शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी. त्यासाठी आपण घेतले टमाटा, बटाटा, शिमला मिरची, कांदा, मीठ, बारीक चिरले चॉपरमध्ये बारीक केलेला कांदा आणि लसूण, तेल, हळद, जिरा, राई, तिखट. बटाटे आपण स्क्वेअरमध्ये कापून घेतले. कांदे पण ते एक कांदा स्क्वेअरमध्ये कापलेला आहे. चला आपण कढाई ठेवूया, तेल गरम करायला ठेवूया. त्याच्यात टाकूया आता बटाटे. तेल गरम झाले, आपण आता बटाटे फ्राय करून घेऊया ते कढाईमध्ये. बटाटे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण एक कढाई ठेवून घेऊया. त्या कढाईमध्ये टाकूया तेल. तुम्ही अशी रेसिपी ट्राय करून बघा, कशी लागते ती मला कमेंट करून नक्की सांगा. तेल आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढाईत टाकूया आपण तेल गरम झालं की आपण त्याच्यात टाकूया राई आणि तो इकडे पण आपण बटाटे फ्राय करत राहायचे. गोल्डन ब्राऊन होता तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे बटाटे आपल्याला. इकडे तेल गरम झाले, आता टाकूया राई. राई तडतडली की त्याच्यात टाकूया आपण जिरं. आता टाकूया त्याच्यात कांदा आणि लसूण, चॉपरमध्ये बारीक केलेला कांदा लसूण टाकूया. गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा. इकडे आपले बटाटे फ्राय झाले आहे, त्यांचा कलर चेंज झाला आहे. आपण ते आता काढून घेऊया बटाटे. बघू शकता तुम्ही, मस्त गोल्डन कलर आला आहे त्याला. ही भाजी खूप टेस्टी लागते. एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा. मी शक्यतो अशाच भाज्या ट्राय करते, अशी रेसिपी बनवते की जे ज्याच्यात सगळे वस्तू आपल्या घरात उपलब्ध असतील, कमी साहित्यामध्ये पण मस्त टेस्टी भाजी बनवून. आता आपण टमाटा आणि अद्रक मिक्सरमध्ये काढून घेऊया. कांदे आपले फ्राय होत आहेत. तर टमाटा मिक्सरमध्ये काढून घेतला, कांदे लाल झाले. आपण आता टमाटा आणि अद्रक त्याच्यात टाकून घेऊया आणि इकडे आपण आता कांदा फ्राय करतोय. कांदा थोडा लाल करून घेऊया तेल कढाईमध्ये. आणि शिमला मिरची बी लाल करून घेऊया. कापलेली स्क्वेअरमध्ये कापलेली कांदा आणि शिमला मिरची. इकडे आपले जे टमाटे नरम झाले, त्याच्यात टाकूया आपण हळद, तिखट. 1 चमचा हळद टाकली, तिखट टाकलं. आता थोडं पाणी टाकून घेऊया की थोडं ग्रेव्ही थिकनेस बी वाढेल भाजीचा. त्याच्यात टाकूया थोडंसं दूध, 2-3 चमचे दूध टाकूया. क्वांटिटीनुसार आम्ही 3 जणांची भाजी बनवली, 3-4 जणांची, त्यानुसार मी सगळं साहित्य घेतले. मीठ टाकूया चवीनुसार. टाकूया मसाला, मॅगी मसाला टाकून भाज्या खूप टेस्टी लागतात. मी त्याची ॲड नाही करत, पण खूप टेस्टी लागतात. मी शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये ते मसाला यूज करते. त्याच्याने भाजीची चव अजून चांगली होते. आता टाकून घेऊया आपण बटाटे, फ्राय केलेले बटाटे. त्याच्यात टाकूया कांदा, फ्राय केलेला कांदा टाकून घेऊया आणि शिमला मिरची टाकून घेऊया. आणि दोघं सगळं एकजीव करून घेऊया. थोडं 5-1 मिनटं त्याला थोडं वाफवू दे. आता टाकूया गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तयार आहे आपली भाजी. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.